Hello friend, today we will discuss about lecture number 14 trigonometric function. आज आपण लेक्चर नंबर 14 मध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनला सुरुवात करत आहे. आपण आतापर्यंत ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे 3 लेक्चर ऑब्झर्व केलेले. त्यामध्ये आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं चौथं लेक्चर. आपण याच्या अगोदर प्रिन्सिपल सोल्युशन शोधले. आता आपल्याला जनरल सोल्युशन शोधायचे आहे. ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचे जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचे आहेत. ते फाइंड आउट करण्यासाठी प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये जी टेक्निक वापरली तीच या ठिकाणी वापरणार आहे. प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशनमधला फरक, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन हॅविंग नंबर ऑफ इन्फानाइट सोल्युशन, बट प्रिन्सिपल सोल्युशन्स in this principal equation the value lies between, solution lies between 0 to 2 pi, but general solution, its solution depend on its periodicity. आपल्याला काय करायचं, जनरल सोल्युशन हे शोधून काढायचे. ते शोधून काढण्यासाठी जनरल सोल्युशन हे पिरियडिसिटीवर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे? पिरियडिसिटीवर. चला आपण जनरल सोल्युशनमध्ये विदाऊट प्रूफ त्याची रिव्हिजन करू. याच्या अगोदर तुम्ही जनरल सोल्युशन पाहिलेलं आहे, डबल एकदा पहा. जनरल सोल्युशनमध्ये आपण 3 पार्ट तयार केलेले. किती पार्ट तयार केलेले? 3. पहिल्या पार्टमध्ये 0 अँगल घ्यायचा, दुसऱ्यामध्ये इज इक्वल टू घ्यायचा, तिसऱ्यामध्ये स्क्वेअर घ्यायचा. हे बा साइन एक्स बरोबर 0. साइन एक्सची किंमत केव्हा 0 असते तुम्हाला सांगितलेले, 0 डिग्री, 180 डिग्री, 2 पाय, 4 पाय. देअरफॉर इट्स जनरल सोल्युशन इज एक्स बरोबर n पाय. विसरायचं नाही, एक्स बरोबर काय असेल तुमचा n पाय. आता कॉस एक्स बरोबर 0. कॉस केव्हा 0 असतो? 90चे मल्टिपल. म्हणून जनरल फॉर्म्युला काय तयार झाला? 2n + 1 π/2. टॅन एक्स बरोबर केव्हा 0 असतो? साइन एक्स अपॉन कॉस एक्स. साइन 0 अपॉन कॉस 0. 0/1 0. म्हणजे या ठिकाणी साइन एक्स बरोबर 0 इफ एक्स बरोबर n पाय. ऑल 3 केसेस n बिलॉंग्स टू झेड. हा पार्टच सगळ्यात महत्त्वाचा आहे प्रॉब्लेमपेक्षा. सर डबल एकदा रिवाईज करून आलेले. तिसरा साइन एक्स बरोबर साइन अल्फा मीन्स साइन थिटा बरोबर 1/√2. साइन एक्स बरोबर √3/2 या पद्धतीने जर आलेलं असेल आणि आपल्याला जर त्याचे जनरल सोल्युशन डिटरमाइन करायचे असतील तर साइन एक्स बरोबर साइन अल्फा, देन इट्स जनरल सोल्युशन मस्ट बी इक्वल टू एक्स बरोबर n पाय प्लस -1⁻n इंटू अल्फा. अल्फा म्हणजे जो अँगल आपल्याला दिलेला असेल तो. त्यानंतर कॉस एक्स बरोबर कॉस अल्फा व्हेन एक्स बरोबर 2n पाय प्लस मायनस अल्फा. टॅन एक्स बरोबर टॅन अल्फा व्हेन एक्स बरोबर n पाय प्लस अल्फा. याच्यात कन्फ्यूज होते. n पाय प्लस अल्फा, इथं प्लस मायनस, इथं n पाय प्लस -1⁻n अल्फा. तर या ठिकाणी आपल्याला कन्फ्यूज होऊ शकते. फॉर्म्युला डबल एकदा चेक करा फक्त टॅन एक्सचा. तर त्या टॅन एक्समध्ये काय असेल त्या ठिकाणी, दॅट इज n पाय प्लस अल्फा. देन साइन स्क्वेअर एक्स बरोबर साइन स्क्वेअर अल्फा, कॉस स्क्वेअर एक्स बरोबर कॉस स्क्वेअर अल्फा, टॅन स्क्वेअर एक्स बरोबर टॅन स्क्वेअर अल्फा. इन ऑल 3 केसेस एक्स मस्ट बी इक्वल टू, जनरल सोल्युशन मस्ट बी इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा, एक्स बरोबर n पाय प्लस मायनस अल्फा, एक्स बरोबर n पाय प्लस मायनस अल्फा. इन ऑल 3 केसेस और 3 केसेस n बिलॉंग्स टू झेड. n बिलॉंग्स टू झेड. आपल्याला प्रिन्सिपल जनरल सोल्युशनचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनी हा चार्ट तयार केला पाहिजे. हा चार्ट घरी त्या ठिकाणी कुठंतरी आपण अभ्यास करतो त्या ठिकाणी लावला पाहिजे. दररोज ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. एका दिवसात किंवा 2 दिवसात तुमचे फॉर्म्युले लक्षात राहतात. कधी कधी तर आपल्याला मल्टिपल चॉईसमध्ये फक्त या ठिकाणी जनरल सोल्युशनचा फॉर्म्युलासुद्धा विचारू शकतात. त्याच्यामुळे फॉर्म्युले एकदम केअरफुली शिकायचे. आता आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे पहा, फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. तुम्हाला खाली दिलेल्या इक्वेशनचं जनरल सोल्युशन शोधून काढायचं आहे. समजा तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन दिलेलं आहे साइन थिटा बरोबर √3/2. याचं तुम्हाला जनरल सोल्युशन डिटरमाइन करायचं आहे. जनरल सोल्युशन तुम्हाला डिटरमाइन करण्यासाठी आपण काही रूल्स तयार करू. प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये ज्या पद्धतीने डायरेक्ट किंमत काढली होती ती किंमत घ्यायची आणि डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची. फॉर एक्झाम्पल साइन थिटा इज इक्वल टू √3/2.
साईन थिटा इज इक्वल टू काय आहे √3/2. आता साईन थिटा नेमका √3/2 केव्हा असतो हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. असा कोणता स्टँडर्ड अँगल आहे ज्या अँगलवर साईन थिटाची किंमत ही √3/2 असते. तर √3/2 किंमत असते तुमची 60 डिग्रीला. कोणत्या डिग्रीला 60. आणि इन रेडियनमध्ये आपण त्याला काय म्हणतो π/3 रेडियन. आपला पॉझिटिव्ह अँगल असेल तर थिटाची किंमत आपल्याला डायरेक्ट भेटते. त्या थिटामध्ये काय घेतलं बा साईन थिटा बरोबर √3/2 दॅट इज थिटा मस्ट बी इक्वल टू 60 डिग्री ऑर π/3 रेडियन. आता आपल्याला काय करायचं याचा जनरल फॉर्म्युला तयार करायचा. आपला जो 9 फॉर्म्युला आहे जनरलमध्ये पहिले 3 झिरोच्या रिलेटेड आहे, तिसरे 3 स्क्वेअरच्या रिलेटेड आहे, म्हणजे बरोबर मधातले 3 लागतात. त्यामधला जनरल सोल्युशन फॉर्म्युला फॉर जनरल सोल्युशन काय फॉर्म्युला पहा तुमचा साईन थिटा काय असेल साईन थिटा इज इक्वल टू साईन अल्फा. साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा. देन थीटा मस्ट बी इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेज टू दी पॉवर n इंटू अल्फा. साइन थीटा बरोबर साइन अल्फा. दे जनरल सोल्यूशन मस्ट बी इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेज टू दी पॉवर अल्फा. साइन थीटा मस्ट बी इक्वल टू साइन π/3 मस्ट बी इक्वल टू √3/2. Therefore sin theta must be equal to sin π/3. Then by result theta is equal to n pi plus minus 1 raised to the power n into π/3 इंटू काय असेल π/3. म्हणजे अल्फा जागी कोण आलेलं आहे π/3. कशामुळे आलेलं आहे π/3 कारण या साईन थिटा बरोबर साईन अल्फा असतो. मग आता अल्फा किंमत कोणाची √3/2. √3/2 कोणचा अँगल तुमचा π/3 म्हणून या ठिकाणी कोण आलं तुमचं π/3. जनरल सोल्युशन ऑफ गिव्हन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन साइन थिटा बरोबर √3/2 इज थिटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेज टू दी पॉवर n इंटू π/3 दॅट इज n बिलॉंग्स टू झेड. कोणचंही तुमचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर असेल तर त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला इन्फानाईट नंबर ऑफ मेनी सोल्युशन असतात. इन जनरल सोल्युशन इन्फाईट नंबर ऑफ मेनी सोल्युशन डिपेंड ऑन इट्स पिरियडिसिटी. त्यामध्ये आपण nचा उल्लेख केलेला आहे वेअर n बिलॉंग्स टू झेड. आता आपण काय करायचं या ठिकाणी अँगल चेंज करत जायचं. समजा पहिल्या प्रॉब्लेममध्ये √3/2 आला तर दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये तुमचा काय असतो माहिती आहे का साईन थिटा 1/2 किंवा 1 किंवा 0 किंवा 1/√2. म्हणजे या ठिकाणी काय होते अँगल तुम्ही चेंज करत जातात. म्हणजे अँगल कसा असेल 30 डिग्री असेल किंवा 90 डिग्री असेल किंवा 0 डिग्री असेल किंवा 45 डिग्री असेल. असे नंबर ऑफ प्रॉब्लेम त्या ठिकाणी डेव्हलप होतात. फक्त चेंजेस काय होतात जर तुम्हाला 1/2 असेल तिथं π/6 येणार. जर तुमचं या ठिकाणी 1 असेल तर या ठिकाणी π/2 येणार. जर तुमचं इथं 0 असेल तर फक्त इथं n पाय येणार. जर इथं 1/√2 असेल तर या ठिकाणी π/4 येईल. म्हणजे एका प्रॉब्लेममध्ये 6 आणि 12 प्रॉब्लेम डेव्हलप होतात तुमचे. जसे साईन तयार झाला तसा तुमचा त्या ठिकाणी कोसेक तयार होतो. आपण एक कोसेकचा प्रॉब्लेम तयार करू पहा. कोसेक थिटा मस्ट बी इक्वल टू √2. नियमानुसार काय असते आपल्याला कोसेक थिटाची किंमत डायरेक्ट काढता येत नाही. कोसेकचं कन्व्हर्शन कशात करायचं पहा. लेट कोसेक कन्वर्टेड इंटू साईन. कोसेक थिटा बरोबर किती आला √2. We know what is the value of sin theta. Sin theta must be equal to 1 by cosec theta must be equal to 1/√2. आता असा कोणचा साईन आहे ज्याची किंमत 1/√2 असते 45 डिग्री. रेडियनमध्ये कोण असतो π/4. म्हणजे इथे थिटा बरोबर कोण डेव्हलप झाला π/4. आता तुम्ही काय करणार थिटा बरोबर π/4 असेल तर साईन थिटा मस्ट बी इक्वल टू साईन π/4 मस्ट बी इक्वल टू 1/√2. आता आपल्याला जनरल सोल्युशनचा रिझल्ट घ्यायचा आहे. आता कोणचा रिझल्ट आपल्या समोर आहे पहा बाय रिझल्ट. आपला जो 9 रिझल्ट आहे 9 रिझल्टपैकी परफेक्ट कोणचा बसतो त्या ठिकाणी साईन थिटा मस्ट बी इक्वल टू साईन अल्फा. साईन थिटा मस्ट बी इक्वल टू साईन अल्फा. काय रिझल्ट आहे तुमचा साईन थिटा इज इक्वल टू साईन अल्फा इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेज टू दी पॉवर n अल्फा वेअर अल्फा n बिलॉंग्स टू झेड.
आता काय आलं पाहिजे या ठिकाणी, देअरफोर साइन थिटा मस्ट बी इक्वल टू साइन पाय बाय 4. देन इट जनरल सोल्युशन थिटा बरोबर n पाय प्लस मायनस 1⁻n इंटू पाय बाय 4 वेअर n बिलॉंग्स टू झेड. वेअर n बिलॉंग्स टू काय आलं, झेड. शेवटी काय म्हणसान तुम्ही, द जनरल सोल्युशन ऑफ कोसेक थिटा बरोबर √2 इज काय पा थिटा बरोबर n पाय प्लस मायनस 1⁻n. या पाय बाय 3 जागी कोण येईल, पाय बाय 4 n बिलॉंग्स टू झेड. अशा आपले नंबर ऑफ प्रॉब्लेम त्या ठिकाणी तुम्ही डेव्हलप करत जातात. कितीही प्रॉब्लेम तुम्ही तयार करू शकतात. आता एक साईन घेतला सरांनी, एक कोसेक घेतला, आपल्या डोळ्यासमोर तयार करा. 30 डिग्री 45 60 90 डिग्री आणि 0 डिग्रीचं काहीच अवघड नाही त्या ठिकाणी. ते तुम्ही आत्ता पाहिलं. या ठिकाणी 1 असेल तर तुम्ही 90 डिग्री घेतात, म्हणजे या ठिकाणी कोण येतं तुमचा पाय बाय 2. 0 डिग्री असेल तर ही टर्म येतच नाही, फक्त n पाय येते. तसंही आपण एखादं उदाहरण त्या ठिकाणी शेवटी घेऊ. आता काय आलं पा, कॉस थिटा बरोबर √3/2, कॉस थिटा 1/2, कॉस थिटा 1/√2, सेक थिटा √2, सेक थिटा 2/√3. तुम्ही यामधला कोणतेही 2 किंवा कोणता एक प्रॉब्लेम सांगा सर, तुम्ही हा प्रॉब्लेम घ्या. जर इथं √3/2 आलेला असेल तर माझ्या मनात आलं कॉस थिटा बरोबर 1/2 घेऊ. काय घेऊ आपण, कॉस थिटा बरोबर 1/2. मग आपल्याला जर कॉस थिटा 1/2 याचं जनरल सोल्युशन जर काढायचं असेल तर पहिला नियम असा, कोणचा अँगल कॉसचा 1/2 असतो तो तुम्हाला चेक करायचा. तो असेल तुमचा पाय बाय 3 किंवा 60 डिग्री. कोण असेल, पाय बाय 3 किंवा 60 डिग्री. लगेच तुम्ही काय केलं त्या ठिकाणी, देअरफोर रिप्रेझेंटेशन पहा, कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू कॉस पाय बाय 3 मस्ट बी इक्वल टू 1/2. आता जनरल सोल्युशनचा रिझल्ट घ्यायचा आहे. बाय रिझल्ट काय आहे तुमचा रिझल्ट, आता तुमचा कॉस थिटाचा रिझल्ट तयार होईल. बाय रिझल्ट पहा बरं एकदा चार्टमध्ये पहा, कॉस एक्स बरोबर कॉस अल्फा, साइन एक्स बरोबर साइन अल्फा, टॅन एक्स बरोबर टॅन अल्फा. इथं काय रिझल्ट तयार झाला तुमचा, कॉस थिटा बरोबर कॉस पाय बाय 3, दॅट इज कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू कॉस अल्फा, इम्प्लाइज दॅट थिटा बरोबर 2n पाय प्लस मायनस अल्फा. हा तुमचा रिझल्ट डेव्हलप झालेला आहे, कॉस थिटा बरोबर कॉस अल्फा. थिटाच्या जागी कोणताही व्हेरिएबल असेल, एक्स असेल, वाय असेल, टी असेल. देअरफोर काय येईल पहा, कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू कॉस पाय बाय 3 इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस पाय बाय 3. जनरल सोल्युशन ऑफ जनरल बरोबर आहे सोल्युशन, GS केलं तरी चालेल. जनरल सोल्युशन ऑफ कोणची टर्म घेतली तुम्ही त्या ठिकाणी, जनरल सोल्युशन ऑफ कॉस थिटा बरोबर 1/2 आर, दॅट इज काय आलेलं पहा, थिटा बरोबर 2n पाय प्लस मायनस पाय बाय 3 n बिलॉंग्स टू झेड. n बिलॉंग्स टू काय असेल तुमचा झेड. हे झालं याचं जनरल सोल्युशन. आता 1/2च्या जागी जर समजा 1/√2 असतं, इथं कोणाला असतं, पाय बाय 4. इथं जर √3/2 असतं, इथं कोणाला असतं, पाय बाय 6. इथं जर समजा 1 असतं, इथं कोणाला असतं 0. इथं जर समजा 0 असतं, इथं कोणाला असतं पाय बाय 2. कोणाला असतं तुमचं पाय बाय 2. अशा प्रकारे तुम्ही कॉसचे प्रॉब्लेम तयार केला. आता आपण एक सेकचा प्रॉब्लेम तयार करू. चला काय आलं पहा, सेक थिटा, सेक थिटा मस्ट बी इक्वल टू, दॅट इज सेक थिटा मस्ट बी इक्वल टू या ठिकाणी असेल √2. आता आपल्या सेक थिटा √2 दिलेलं आहे. नियम पटकन तयार झाला सर, सेक थिटा डायरेक्ट काढता येत नाही, सेकचं कन्व्हर्शन कॉसमध्ये करा. मग कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू 1/सेक मस्ट बी इक्वल टू 1/√2. आता कोणचा अँगल आहे तुमचा, पाय बाय 4. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस पाय बाय 4 इज इक्वल टू 1/√2. चॅप्टर सुरू केल्यानंतर सरांनी स्टँडर्ड अँगल आणि अलाइड अँगल शिकवला होता. तो जर समजला तरच पुढे जाता येईल, पुढे जाता येणार नाही. आता काय झालेलं आहे पहा, बाय रिझल्ट कोणचा रिझल्ट, हाच कॉसचा. बाय रिझल्ट कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू कॉस अल्फा, कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू कॉस अल्फा. काय रिझल्ट आहे सांगा बरं मुलामध्ये, थिटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा.
काय रिझल्ट आला पा 2n पाय प्लस मायनस अल्फा. देअरफोर आता कॉस थिटा जसाच्या तसा अल्फा जागी कोण आला पाय बाय 4. देअरफोर जनरल सोल्युशन मस्ट बी इक्वल टू 2n पाय प्लस मायनस पाय बाय 4. जनरल सोल्युशन ऑफ GS करा, GS फॉर जनरल सोल्युशन फॉर सेक थिटा बरोबर √2 इज दॅट इज थिटा बरोबर 2n पाय प्लस मायनस अल्फा दॅट इज n बिलॉंग्स टू झेड. थिटा इज इक्वल टू √3 रूल नंबरनं काय सांगितलं कॉट थिटा मस्ट बी इक्वल टू √3 देन cot converted into tan. What is the tan theta? Tan theta must be equal to 1 by cot theta. That is the value of tan theta must be equal to 1 by √3. असा कोणचा टॅनचा अँगल आहे ज्या टॅनवर तो 1 by √3 असतो. दिस थिटा मस्ट बी इक्वल टू पाय बाय 6 रेडियन और 30 डिग्री. देअरफोर काय तयार झालं पा tan theta must be equal to tan pi by 6 must be equal to 1 by √3 बाय रिझल्ट. आता आपल्या डोळ्यासमोर कोणचा रिझल्ट येईल पा साईन थिटा बरोबर साईन अल्फा येणारच नाही, कॉस थिटा बरोबर कॉस अल्फा येणार नाही. कोण येईल टॅन थिटा मस्ट बी इक्वल टू टॅन अल्फा. काय आलं पा टॅन थिटा मस्ट बी इक्वल टू टॅन अल्फा इम्प्लाइज दॅट थिटा बरोबर n पाय प्लस अल्फा. बरेचशा विद्यार्थ्याकडून या ठिकाणी n पाय प्लस मायनस अल्फा होते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. या प्रॉब्लेममध्ये टॅन थिटा बरोबर टॅन अल्फा असेल तर थिटा बरोबर n पाय प्लस अल्फा असतो. का असतो प्लस अल्फा, नॉट प्लस मायनस. मग या ठिकाणी काय असेल देअरफोर टॅन थिटा मस्ट बी इक्वल टू टॅन पाय बाय 6 इम्प्लाइज दॅट थिटा बरोबर n पाय प्लस पाय बाय 6 n बिलॉंग्स टू झेड. दिस इज जनरल सोल्युशन ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम. हा तुमचं जनरल सोल्युशन दिलेलं आहे त्या प्रॉब्लेमचं. पहा एका पिरियडमध्ये सर्व प्रिन्सिपल सर्व जनरल सोल्युशन होतात. तेच ते फक्त तुम्हाला रिझल्ट आणि फॉर्म्युले तयार करायचे आणि प्रॉब्लेम धडाधडा सॉल्व करत जायचे. आता तुम्ही काय करायचं इथे किती डिग्री घेतला तुम्ही 30 डिग्री. 30 नंतर कोण घ्या तुम्ही 0 डिग्री 30 डिग्री 45 60 90 हे घ्यायचं कॉटसाठी आणि असेच घ्यायचे टॅनसाठी. आता काय करायचं आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस सगळे लिहून पाहायचे. पण आपल्याला ज्यावेळेस समजा रिव्हिजन करायचे असेल किंवा चॅप्टरची टेस्ट द्यायची असेल कोणतेही 2 प्रॉब्लेम सॉल्व करायची गरज आहे. एक टॅन एक कॉट. पहिला मी कॉट घेतला, आता कोणाला टॅन. टॅनचा असा कोणचा अँगल आहे ज्याची किंमत 1 असते पाय बाय 4. कशी टॅन म्हणजे साईन बाय कॉस. साईन पाय बाय 4 कॉस पाय बाय 4 1 बाय √2 1 बाय √2 किती आली तुमची व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू 1. म्हणजे या ठिकाणी टॅन थिटा बरोबर 1 इम्प्लाइज दॅट थिटा बरोबर पाय बाय 4 टॅन थिटा मस्ट बी इक्वल टू टॅन पाय बाय 4 मस्ट बी इक्वल टू 1. आता काय असेल पहा बाय रिझल्ट कोणचा रिझल्ट टॅन थिटा मस्ट बी इक्वल टू टॅन अल्फा. त्यावेळेस त्याचं जनरल सोल्युशन काय असेल थिटा बरोबर n पाय प्लस अल्फा, नॉट प्लस मायनस, ओनली n पाय प्लस अल्फा. म्हणजे काय आलं देअरफोर टॅन थिटा मस्ट बी इक्वल टू टॅन पाय बाय 4 देन जनरल सोल्युशन थिटा बरोबर n पाय प्लस पाय बाय 4 हिअर दॅट इज n बिलॉंग्स टू झेड. तुमचा n बिलॉंग्स टू कसा असेल झेड. या टॉपिकमध्ये तुम्ही जवळपास 12 प्रॉब्लेम तयार केले. पॉझिटिव्हमध्ये एक साईन एक कॉस, एक साईन एक कोस, एक कॉस एक टॅन कॉट. तसं पाहिलं तर माझ्याजवळ जवळपास 6 पंचे 30 प्रॉब्लेम डेव्हलप झालेले आहे. मग 30पैकी फक्त 6 प्रॉब्लेमचा किंवा 12 प्रॉब्लेमचा अभ्यास करणे रिझल्ट जर मला माहीत असतील तर या ठिकाणी तयार झालं. आता मी जाणून बुजून कोणता प्रॉब्लेम घेतलेला आहे पहा प्रॉब्लेम नंबर 19 साईन थिटा बरोबर -√3/2. आता काय झालं पहा आतापर्यंत तुम्ही जेवढे प्रॉब्लेम शिकवले तेच प्रॉब्लेम आहे या ठिकाणी. फक्त तुम्ही जसं काल जनरल प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये निगेटिव्ह पाहिलं होतं तसं जनरल सोल्युशनमध्ये आता साईन निगेटिव्ह येणार, कोसेक निगेटिव्ह येणार, सेक निगेटिव्ह येणार, कॉस निगेटिव्ह येणार, टॅन निगेटिव्ह येणार आणि कॉट निगेटिव्ह येणार. याचा एक 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 प्रॉब्लेम तयार करायचा आपल्याला. साईन थिटा मस्ट बी इक्वल टू -√3/2. जर आपल्याला निगेटिव्ह टर्म आलेली असेल तर सुरुवातीला प्रॉब्लेम सॉल्व करायच्या पद्धतीमध्ये पॉझिटिव्ह √3/2 ही किंमत कोणत्या ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनची आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. साईन थिटा बरोबर -√3/2.
आपल्या मनातल्या मनात आपण मनाला प्रश्न विचारायचा की बाबा कोणची पॉझिटिव्ह किंमत √3/2 असते, आपल्याला 100% आवाज येईल थिटा मस्ट बी इक्वल टू π/3 रेडियन. π/3 60 डिग्रीवर त्याची किंमत √3/2 असते. आता प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये काय केलं होतं, निगेटिव्ह टर्म दिलेले असतील त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन आपण हे अलाइड अँगलनं काढलं होतं. त्यामध्ये आपल्याला 2 अलाइड अँगल आले होते. हिच्यातसुद्धा आपण 2 अलाइड अँगल लिहू, त्यामधला एक व्हॅलिड असेल एक नसेल. बाय अलाइड अँगल. आता काय असेल तुमचं बाय अलाइड अँगल. आता तुम्हाला अलाइड अँगल घेण्यासाठी तुमचा साईन निगेटिव्ह कुठं असतो. तुम्ही जर क्वाड्रंटचा विचार केला तर सरळ तुम्हाला असं जाणून राहिलं सर साईन हा 3rd आणि 4th यामध्ये निगेटिव्ह असतो. 3rd आणि 4thमध्ये कसा असतो निगेटिव्ह, बाकी ठिकाणी कसा असतो तुमचा पॉझिटिव्ह. म्हणजे आपला पहिला आणि दुसरा क्वाड्रंट येणारच नाही. या क्वाड्रंटचं सिलेक्शन होणार नाही. आता तिसरा आणि चौथा क्वाड्रंट आपण सिलेक्ट करणार. आता तिसऱ्या चौथ्यामध्ये 2 क्वाड्रंट घ्यायचे का. जनरल सोल्युशन सांगताना आपल्याला 2 अँगल घेण्याची गरज पडणार नाही. तिसऱ्या चौथ्यामध्ये जो पहिला येईल तो घ्यायचा. नंबरचा जर विचार केला पहिला दुसरा तिसरा चौथा, तर पहिला कोण येतो तुमचा तिसरा. तुम्हाला तिसऱ्याच्या रिलेटेडच थिटाची किंमत घेणं पडेल, चौथा घेता येणार नाही. या ठिकाणी आपण एक नवीन GR तयार केला. जर आपल्याला जनरल सोल्युशन काढायचं असेल, निगेटिव्ह टर्म दिलेले असेल तर आपल्या डोळ्यासमोर 2 अलाइड अँगल येतील. मग 2 अलाइड अँगलमध्ये 1 2 3 4 जे क्वाड्रंट येतात त्यामध्ये जो पहिला येईल त्याला आपण सिलेक्ट करायचं. मग आता पहिला दुसरा तर नाही कारण तिथं पॉझिटिव्ह आहे. मग आपल्याजवळ कोण आहे तिसरा आणि चौथा. तिसऱ्यामध्ये साईन कसा आहे निगेटिव्ह, चौथ्यामध्ये कसा आहे निगेटिव्ह. पहिले कोण राहिला 3 नंबर, मग आपण 3 नंबर सिलेक्ट करू. मग कोण असतो 3 नंबर पहा बरं. बाय अलाइड अँगल साईन π + θ मस्ट बी इक्वल टू -sin θ. एकदा चौथा क्वाड्रंट पाहून घेऊ बरं आपण या ठिकाणी. साईन 2π - θ मस्ट बी इक्वल टू -sin θ. आपल्या अलाइड अँगलच्या जो 2 किमती आलेल्या आहे त्यापैकी आपल्याला लहान किंमत कन्सिडर करायची, मोठी किंमत कन्सिडर करता येणार नाही. म्हणजे आपण ही किंमत घेणार, याला आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करणार नाही. समजण्यासाठी सरांनी या ठिकाणी लिहिलं. म्हणजे आपल्याला सिलेक्शन 2 अँगलपैकी एक अँगल करायचं होतं. त्यामधला सर्वात लहान किंवा नंबर वाईज जो पहिला येईल तो आपण सिलेक्ट केला. तो आला साईन π + θ मस्ट बी इक्वल टू -sin θ. याला आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करणार नाही. मग आता काय झालं पहा, साईन या ठिकाणी कोण आलं पाय प्लस थिटाची किंमत किती तुमची π/3. इथं π/3 घ्या, सम शांततेने करा. इथं कोण आलं पहा 3π + π म्हणजे किती आलं तुमचं 4π/3. इथं आलं साईन 4π/3. म्हणजे काय तयार झालं पहा साईन थिटा मस्ट बी इक्वल टू साईन 4π/3 मस्ट बी इक्वल टू -√3/2. मस्ट बी इक्वल टू काय असेल -√3/2. ही स्टेप आपल्यासाठी एकदम महत्त्वाची. काय केलं आपण थिटा घेतला बरोबर आहे, त्याच्यानंतर अलाइड अँगल घेतला. अलाइडमधली लहान किंमत किंवा पहिला जो होता तो त्याची किंमत आली 4π/3. इथं घेतला असता तर वेगळी किंमत आली असती. समजा ती किती आली असती ती कन्सिडर करायची. त्यामधली लहान किंमत घेतली आपण 4π/3. हे बा साईन थिटा बरोबर साईन 4π/3 मस्ट बी इक्वल टू -√3/2. आता आपला रिझल्ट पहिला साईन थिटा बरोबर साईन अल्फा, कॉस थिटा बरोबर कॉस अल्फा. इथं कोण आलं पहा बाय रिझल्ट. काय सांगतो तुमचा रिझल्ट साईन थिटा मस्ट बी इक्वल टू साईन अल्फा. देन इट्स जनरल सोल्युशन थिटा इज इक्वल टू n π प्लस -1⁻n इंटू अल्फा. या ठिकाणी काय येईल साईन थिटा मस्ट बी इक्वल टू साईन 4π/3 इम्प्लाइज दॅट थिटा बरोबर n π प्लस -1⁻n इंटू 4π/3 n बिलॉंग्स टू झेड. याला कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्ही रिप्रेझेंट करा. हे असं जनरल सोल्युशन. पहिल्या पॉझिटिव्ह गणितामध्ये 30 प्रॉब्लेम आहे तिच्यात. त्यामध्ये निगेटिव्हमधला फरक तुम्हाला तेवढाच अभ्यास करायचा होता. निगेटिव्ह टर्ममध्ये आणि पॉझिटिव्ह टर्ममध्ये काय करायचं, पॉझिटिव्ह टर्ममध्ये थिटा डायरेक्ट करायचा, निगेटिव्ह टर्ममध्ये अलाइड अँगलला काढायचा. त्यामध्ये जर 2 अँगल आलेले असतील त्यामधला लहान किंवा क्वाड्रंट जो पहिला येईल तो घ्यायचा आणि मग त्याचं जनरल सोल्युशन आपल्याला रिप्रेझेंट करायचं. जर आता साईन तयार झाला तर साईनचा तुमचा -√3/2 -1/2 -√2 -1 असे नंबर ऑफ प्रॉब्लेम डेव्हलप होतात. आपण एक त्या ठिकाणी कोसेकचा प्रॉब्लेम तयार करू. या ठिकाणी आलेले कोसेक थिटा प्लस √2 बरोबर 0. आता कोसेक थिटा प्लस √2 बरोबर 0 आहे. तुम्हाला पॉझिटिव्ह वाटून राहिला पण या √2ला शिफ्ट करा बरं. काय सांगा कोसेक थिटा बरोबर -√2.
आता दिलेला प्रॉब्लेम साईन कॉस टॅनमध्ये आहे का? नाही आहे. कशात आहे? कोसेकमध्ये. कोसेकचं कन्व्हर्शन कशात करता? साईनमध्ये. म्हणजे साईन थिटा बरोबर काय येईल? 1 कोसेक थिटा म्हणजे किती येईल? -1/√2. आता +1/√2 कोणाची किंमत आहे? π/4ची. म्हणजे थिटा बरोबर कोण येईल तुमचा? π/4. आता तुम्हाला काय करायचं? एक जी किंमत राहिलेली आहे ती अलाइड अँगलनं काढायची. कोणत्या अँगलनं? अलाइड. मग अलाइड अँगलमध्ये साईन कुठं कुठं निगेटिव्ह आहे? आत्ताच रिपीट केला पण मागच्या प्रॉब्लेममध्ये. तिसऱ्या आणि चौथ्या. पहिला कोण येतो? तिसरा, तो घ्या. किंवा तिसरा चौथा दोन्ही घ्या. त्याची लहान किंमत कन्सिडर करा. मग या ठिकाणी अलाइड अँगलमध्ये मी तिसऱ्या क्वाड्रंट घेतो. तिसऱ्यामध्ये काय असेल? साईन पाय प्लस थिटा मस्ट बी इक्वल टू -साईन थिटा. साईन पाय प्लस मागच्या गणितामध्ये π/3 आला होता. या गणितामध्ये π/4 येईल. इथं जर π/4 आलं तिथं येईल साईन 5π/4. किती येईल पहा? साईन थिटा बरोबर साईन 5π/4 बरोबर -1/2. -1/√2 बाय रिझल्ट. का असेल पहा बरं रिझल्ट? साईन थिटा बरोबर साईन अल्फा इम्प्लाइज दॅट थिटा बरोबर n पाय +-1n इंटू अल्फा. या ठिकाणी काय असेल तुमचा? साईन थिटा बरोबर साईन 5π/4. किती? साईन 5π/4 इम्प्लाइज दॅट थिटा बरोबर n पाय +-1n इंटू 5π/4 दॅट इज n बिलॉंग्स टू झेड.